नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना, छोटा महाराष्ट्र म्हणजे नेमकं काय? आणि दक्षिणेत आजही छोटा महाराष्ट्र आहे. तर छोटा महाराष्ट्र म्हणजे आजही तिथे मराठी लोक राहतात का? ही माहिती अगदी थोड्या जणांना माहीत आहे. हो, तिथे मराठी लोक राहतात. साऊथ इंडियन मराठी ऐकायला जितकं भारी वाटतंय तितकीच गोष्ट ही भारी आहे. आणि ही गोष्ट सुरू होते 350 वर्षांपासून, म्हणजेच छत्रपतींच्या काळापासून. मंडळी, ही गोष्ट खूप रंजक आहे. चला तर मग या गोष्टीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात डिजिटल डीजे मराठी. तंजावर किंवा भारतीय दाक्षिणात्य भाषेत तंजावर येथे आजही मराठी लोक राहतात आणि त्यांनी आपली 350 वर्षांची जुनी परंपरा अभिमानाने जपली आहे. तर तंजावर म्हणजे तामिळनाडूमध्ये असणारा एक जिल्हा. तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या या मराठी लोकांना तंजावूर मराठी असं म्हटलं जातं किंवा स्थानिक भाषेत ते त्यांना रायर असंही म्हणतात. ते तिथं का राहतात आणि त्यांची संख्या किती आहे, म्हणजेच मराठी लोकांची तंजावरमध्ये किती लोकसंख्या आहे ते आपण पुढे बघूयात. तर आजही मराठी लोक तिथं का राहतात? मराठी लोक तंजावरमध्ये स्थायिक होण्यामागे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कारणं आहेत. ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे 17वे शतक. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू आणि छत्रपती शहाजी महाराज आणि तुकाबाई मोहिते यांचे पुत्र व्यंकोजी राजे भोसले यांनी इसवी सन 1674 तंजावर येथे स्वतंत्र मराठा साम्राज्याची स्थापना केली. त्यांच्यासोबतच महाराष्ट्रातून हजारो सैनिक, प्रशासक, मंत्री, पंडित, पुरोहित आणि कारागीर तिथे गेले आणि कायमचे स्थायिक झाले. आणि फक्त तिथे स्थायिकच झाले नाही, तर स्थानिक संस्कृतीशी एकरूपताही त्यांनी केली. म्हणजेच येथील मराठी राजांनी आपली भाषा स्थानिक लोकांवर लादलीच नाही. म्हणजे आता हे आमचं मराठा साम्राज्य आहे, तर तुम्ही इथे मराठीच बोललं पाहिजे किंवा तिथल्याही लोकांनी असा आग्रही केला नाही की तुम्ही तमिळच बोला किंवा हीच भाषा बोला. तर तमिळ संस्कृतीचा आदर करत तिच्याशी समरसता साधली. जरी मराठा साम्राज्य असलं तरी तिथे त्यांनी तमिळ भाषेशी समरस होऊन घेतलं. यामुळे मराठी समाज स्थानिक तमिळ संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनला आणि त्यांना कधीही वेगळेपणा जाणवलाच नाही. त्यामुळेच तिथे एक छोटंसं महाराष्ट्र राज्य तयार झालं. गेल्या 350 वर्षात त्यांच्या अनेक पिढ्या याच मातीत जन्मल्या आणि वाढल्या. तंजावर हेच त्यांचे हक्काचं घर बनलं आणि त्यामुळे साम्राज्य संपल्यानंतरही ते महाराष्ट्रात परतले नाही. तर तुम्हालाही आता प्रश्न पडला असेल ना की असे किती तिथे मराठी लोक राहतात, तर त्यांची संख्या किंवा त्यांची लोकसंख्या किंवा त्यांची एकूण संख्या किती आहे? तर तमिळनाडू राज्यामधल्या तंजावर जिल्ह्यामध्ये मराठी भाषिकांची संख्या किंवा मराठी बोलणाऱ्यांची संख्या 60,000 ते 1,00,000 पर्यंतच्या आसपास असल्याचा अंदाज आहे. म्हणजेच तिथे सुमारे 60,000 ते 1,00,000 पर्यंत मराठी भाषिक राहतात. तंजावर आणि जवळील कुंभकोणम शहरांच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 3% लोक हे तंजावर मराठी भाषिक आहे. म्हणजेच तंजावर आणि तंजावर जवळच्या काही शहरां मिळून जेवढी लोकसंख्या आहे त्यापैकी 3% लोक हे तंजावर मराठी भाषिक आहे. तर गेल्या काही दशकांमध्ये उच्च शिक्षण आणि नोकरीनिमित्त यातील अनेक कुटुंबे चेन्नई, बंगळुरू किंवा बँगलोर, मुंबई किंवा परदेशात स्थायिक झाले. त्यामुळे आपण अचूक तंजावर मराठी भाषिकांचा शोध लावू शकत नाही, पण अंदाजे 60,000 ते 1,00,000 पर्यंत मराठी भाषिक आजही तंजावर मराठी बोलतात किंवा तिथे राहतात. तुम्हालाही माझ्यासारखा प्रश्न पडलाच असेल की तिथे नेमकी मराठी भाषाच बोलतात
की थोड्या प्रमाणात वेगळी आहे. तर तंजावर मराठी किंवा दक्षिणी मराठी भाषा ही भाषा महाराष्ट्रातलीच मराठीपेक्षा थोडीशी वेगळी आहे. यात 17व्या शतकातील जुनी मराठी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली मराठी लोक जी भाषा बोलायचे आणि त्याचबरोबर तामिळ आणि तेलुगू शब्दांचे सुंदर मिश्रण या भाषेत आढळतं. ही भाषा ते प्रामुख्याने घरात बोलतात. म्हणजेच आपण महाराष्ट्रीयन मराठी भाषेमध्ये असं म्हणतो की ह्या वस्तूची किंमत काय आहे. तसंच तंजावूर मराठी भाषेमध्ये हे वस्तू काय दुड्डू असं म्हणतात. म्हणजेच तंजावूर मराठी भाषेमध्ये तामिळ, तेलुगू, मराठी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली मराठी भाषा बोलली जाते आणि ते एकत्र करून तंजावूर मराठी भाषा तयार होते. आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तिथल्या लोकांची आडनावं. तर येथील मराठी लोकांच्या नावांमध्ये दाक्षिणात्य पद्धतीनुसार वडिलांचं नाव आधी आणि शेवटी राव हे आडनाव जोडलेलं आपल्याला तिथे बघायला मिळतं. उदाहरणार्थ रामनाथराव. आता तिथली खाद्यसंस्कृती नेमकी कशी. तर दक्षिण भारतामध्ये रोजच्या जेवणात आवर्जून खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे सांबार. हा पदार्थ तंजावरच्या मराठा राजघराण्याच्या स्वयंपाकघरातून तयार झाला. त्याचबरोबर मराठा बांधवांनी पुरणपोळी आणि मोदक सारखे पदार्थ दक्षिण भारतात लोकप्रिय केले आहेत. तर अशा प्रकारे आजही समरसतेने आपले तमिळ बांधव, तेलुगू बांधव किंवा आपले मराठी बांधव एकत्र राहतात आणि आपला छोटा महाराष्ट्र म्हणजेच तंजावर आजही तिथे मराठी लोक राहतात. ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि छत्रपती व्यंकोजी महाराजांमुळे हे शक्य झालं. तर तुम्हालाही याबद्दल माहिती होती की नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशीच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू. आपलीच वाहिनी डिजिटल DG मराठी.